ते पारगाव दौंड तालुक्यातले पारगाव येथील सर्जेराव जेदे आणि दिग्विजय जेदे या व्यक्ती आहेत. त्या व्यक्ती राजश्री कान्होजी नाईक जेदे देशमुख यांचे थेट वंशज म्हणून एक मीडियामध्ये किंवा समाजामध्ये बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय म्हणजे काय करतात नेमकं, ते काय काय करतात त्याच्यामुळे बदनामी होते का काय होतं, तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामुळं ते आमच्या घराण्याचे वंशज किंवा वारसा म्हणून ज्या थेट रक्ताचा संबंध येतो त्याच्या संदर्भामध्ये त्यांचा कुठलाही त्यांच्याकडे पुरावा नसताना ते समाजामध्ये आहेत म्हणून सांगून एक समाजाच्या भावना ज्या आहेत त्या हे करण्याचा प्रयत्न करत आहेत की भावनेशी खेळ करत आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणून त्यांच्याशी तुमचं बोलणं आलं का, काय म्हणाले ते आणि तुमचं पुढचं पाऊल काय? त्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे की आपण थेट वंशज नाहीत, आपल्याला एक केशवराव जेदेंची एक महान परंपरा आहे, तर आपण त्यांच्या परंपरेत आहात आणि थेट वंशज हा आपला कान्होजी जेदेंचा कुठल्याही संदर्भात पुरावा नसताना आपण थेट वंशज म्हणून सांगू नये असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जर इथून पुढे त्या बाबतीत जर हाच प्रकार चालू ठेवला किंवा आम्ही त्याच्यावर कायदेशीर नोटीस त्यांना लवकरच पाठवणार आहोत.